प्राईम टाईममध्ये पहिल्यांदाच एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान जोरदार राडा झालाय। आज रमाई यांची जयंती असल्यानं पूर्वनियोजित मिरवणूक गावात होती आणि मिरवणूक आणि सभा एकाच वेळेला एकाच ठिकाणी झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला। सभास्थळी स्टेज उभारण्यात आलं होतं आणि मिरवणूक जाताना डीजेचा आवाज कमी करायला लावल्यानं मिरवणुकीतले कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। आदित्य ठाकरे यांनी पूर्ण सुरक्षा यंत्रणेत भाषण उरकलं आणि सभा संपल्यानंतर गाडीत बसून जातानाही मिरवणुकीतल्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र या सगळ्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त होता। औरंगाबादमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या पोलीस बंदोबस्तात आदित्य ठाकरे यांना आणि त्यांच्या बरोबरच्या गाड्यांना कसंबसं इथून बाहेर काढण्यात आलं। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, मिलिंद, आज शिवसंवाद यात्रेचा पहिला दिवस होता आणि आज महालगाव, वैजापूर तालुक्यातील महालगावामध्ये आदित्य ठाकरे यांची सभा होती। मात्र आज रमाई माता यांची जयंती असल्यामुळं महाल गावामध्ये पूर्वनियोजित मिरवणूक होती आणि मिरवणूक आणि सभेचा एकच वेळ त्या ठिकाणी आला आणि स्टेजच्या मागून मिरवणूक जात असताना शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी डीजेचा आवाज कमी करा म्हणून त्यांना विनंती केली। त्यानंतर डीजेचा आवाज बंद झाला आणि मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी संतप्त शिवसेनेच्या विरोधात, आदित्य ठाकरेंच्या विरोधात मोठी घोषणाबाजी त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर पुन्हा कार्यकर्ते आणखी संतापले। स्टेजवर एक दगड सुद्धा पडला, फक्त सुदैवाने आदित्य ठाकरे हे लोकांच्या मध्ये पूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांनी भाषण दिलं। मात्र भाषण देऊन ते बाहेर पडत असताना संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेरा घातला। स्टेजच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तामध्ये आदित्य ठाकरे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। मात्र दलित वस्तीतून जात असताना खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्या ठिकाणी आले। आदित्य ठाकरेच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला। आदित्य ठाकरेच्या गाडीच्या बोनटवर लाथा बुक्क्याने त्या ठिकाणी त्यांना गाडीवर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांनी ठोसे मारले। काही लोकांनी काठ्यांनी सुद्धा त्या गाडीवर मारण्याचा प्रयत्न केला। एकंदरीत फार मोठ्या प्रमाणात राडा त्या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास झाला। मात्र शेवटी फुल बंदोबस्तामध्ये आदित्य ठाकरे यांना बाहेर काढण्यात आलं। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।